नमस्कार छात्रों। तो आज हम 9वीं कक्षा का हिंदी विषय का दूसरी इकाई में से 9वां पाठ जो है मेरे पिताजी, डॉक्टर हरिवंश राय बच्चन जी का पाठ हम देखने जा रहे हैं। यह पाठ पूरक पठन के माध्यम से हमें पाठ्य पुस्तक में दे दिया है। तो इस पाठ में हमें डॉक्टर हरिवंश राय बच्चन जी है उनके पिताजी के बारे में जानकारी मिलने वाली है। यानी कि यह जो पाठ है, यह पाठ बच्चन जी ने अपने पिता के रहन सहन, उनकी आदत, उनका व्यक्तित्व, उनका स्वाभिमान किस प्रकार का था, उनकी कपड़े पहनने की पद्धत किस प्रकार की थी, काम करने की पद्धत किस प्रकार की थी, वह कर्तव्यनिष्ठ किस प्रकार थे और वह एक दूसरे के साथ किस प्रकार सहकार्य करते थे, ऑफिस पर किस प्रकार काम करते थे, ये सब जानकारियाँ हमें हरिवंश राय बच्चन जी ने अपने पिताजी के बारे में बताई है। इसलिए इस पाठ को शीर्षक दिया है मेरे पिताजी। यानी कि डॉक्टर हरिवंश राय बच्चन के पिताजी की जानकारी हमें देखनी है। तो हम डॉक्टर हरिवंश राय बच्चन कौन है? तो हमारे फिल्म इंडस्ट्री में जो अमिताभ बच्चन है उनके वो पिताजी है, और अभिषेक बच्चन है उनके वो आजोबा है। तो इस प्रकार हरिवंश राय बच्चन जी का भी परिचय हमें देखने को मिल गया है। तो देखिए उनका परिचय। उनका जन्म हुआ है 27 नवंबर 1907 प्रतापगढ़ उत्तर प्रदेश, और मृत्यु हुई है 18 जनवरी 2003। इस प्रकार उनका जन्म मृत्यु की बारे में हमने देखा। परिचय है उनका। हरिवंश राय बच्चन जी हिंदी कविता के उत्तर छायावाद काल के प्रमुख कवियों में से एक है। मधुशाला उनकी अत्यंत प्रसिद्ध रचना है जिसने लोकप्रियता के नए कीर्तिमान स्थापित किए। उनकी प्रमुख कृतियाँ देखिए: मधुशाला, मधुकलश, निशा नियंत्रण, एकांत संगीत, आकुल अंतर, खादी के फूल, हलाहल, धार के इधर उधर आदि कविता संग्रह है। क्या भूलूं क्या याद करूं, नीड़ का निर्माण फिर, बसेरे से दूर, दशद्वार से सोपान तक, आत्मकथा के 4 खंड भी उनकी प्रमुख कृतियों के रूप में हमें दिखाई देते हैं। तो आज जो हम मेरे पिताजी यह पाठ देखने जा रहे हैं, उनके गद्य संबंधी जानकारी हमें देखनी है। तो प्रथमतः यह गद्य जो है पाठ वो आत्मकथा है। यानी कि हरिवंश राय बच्चन जी ने अपने बारे में, अपने पिताजी के बारे में आत्मकथा के रूप से यह पाठ प्रसिद्ध किया है। तो यह आज जो हम कहानी देखने जा रहे हैं वह आत्मकथात्मक कहाणी है। म्हणजे स्वतःची माहिती त्यामध्ये त्यांनी दिलेली आहे, स्वतःची म्हणा, त्याच्या वडिलांची म्हणा। पाहता, हिंदी साहित्य में गद्य की एक विधा है। आत्मकथा में व्यक्ति स्वयं अपने जीवन की कथा स्मृतियों के आधार पर लिखता है। निष्पक्षता आत्मकथा का आवश्यक पक्ष है। प्रस्तुत का पाठ के माध्यम से बच्चन जी ने अपने पिता के रहन सहन, व्यक्तित्व, दृढ़ता, स्वाभिमान, कर्तव्यनिष्ठा आदि गुणों के साथ साथ देश काल परिस्थिति एवं स्वयं में आए संस्कारों एवं परिवर्तनों को प्रभावी ढंग से चित्रित किया है। म्हणजे या पाठामध्ये आपल्याला हरिवंश राय बच्चन यांनी त्यांच्या वडिलांची माहिती सांगितलेली आहे। त्यांचे वडील कसे होते, त्यांचं राहणं कसं होतं,
वागणं कसं होतं, त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, ते दृढनिश्चयी कसे होते, स्वाभिमानी होते आणि कर्तव्यनिष्ठा त्यांची कशी होती, हे सांगता सांगता त्यांनी त्यांचे वडील जे आहेत त्यांच्याकडे देशसेवा कशी होती, आणि देशाविषयीचं प्रेम, त्या काळचं देशातली परिस्थिती, त्यावेळचे संस्कार, या पाठामध्ये सुद्धा त्यांनी त्यावेळच्या माहिती आपल्याला खूप काय दिलेली आहे ही पाहायची आहे. तर पाहूया आपण डॉक्टर हरिवंशराय बच्चन यांनी दिलेला जो पाठ आहे मेरे पिताजी. तर पाहूया लेखकाचे वडील कसे होते, लेखकाच्या वडिलांच्या सवयी कोणत्या होत्या, राहणीमान कसं होतं, किंवा ते कोणत्या प्रकारचं काम करायचं, त्यांच्याकडे कोणती देशसेवा होती, किंवा त्यावेळच्या लोकांचं राहणीमान, व्यक्तिमत्व कसं होतं, हे आपल्याला सगळं या पाठातून पाहायचं आहे. पाहता, पायनियर प्रेस में प्रताप की समय की पाबंदी, शुद्ध स्वच्छ लिखावट, सही साफ हिसाब किताब रखने की आदत, विनम्र निश्चल व्यवहार ने बहुत जल्दी उनको विशिष्टता दे दी. अपना काम खत्म करवे सहयोगी क्लार्कों का पिछड़ा काम भी अपनी मेज पर रख लेते और दफ्तर बंद हो जाने के घंटों बाद रात देर तक काम में जुट रहते. तर या ठिकाणी आपल्याला पायोनियर प्रेस, म्हणजे पायोनियर नावाची एक हे आहे प्रेस, त्याला आपण काय म्हणूया, समाचारपत्र वगैरे छपाई मशीन असणारं, छपाई यंत्रिक एखादं छापायचं एक प्रेस आहे तिथं छापण्याची. आणि तिथं प्रताप नावाचे हरिवंशराय बच्चन यांचे जे वडील आहेत, हे काय करायचे, वेळेचं महत्त्व त्यांच्याकडे जास्त होतं आणि त्यांच्याकडे शुद्ध स्वच्छ लिखावट त्यांची होती आणि ते जागच्या जाग्याला सही साफ, म्हणजे काही न चुकता हिसाब किताब करायचे आणि विनम्र होते ते. बघा, त्यांचं स्वतःचं ते काम करायचेच त्या प्रेसमध्ये. आणि त्याचबरोबर काय करायचे, त्यांचे जे सहकारी असायचे त्या सहकार्याचंही काम जर पाठीमागं राहिलं तर ते त्याचं काम ठेवून घ्यायचे काम आणि काम करू लागायचे. आणि कधीपर्यंत, तर रात्री उशिरापर्यंत, रात्र ते बसून ते काम करत बसायचे. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी हरिवंशराय बच्चन यांचे जे वडील आहेत प्रताप, त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे ते कसे होते कामाच्या बाबतीत त्याची आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. पुढे पाहता, इस प्रकार वे अधिकारियों और सहकारियों में दोनों के प्रिय बन गए. घर से दफ्तर 4 मील होगा, म्हणजे घरापासून त्यांची जी प्रेस होती ती 4 किलोमीटर होती. कुछ काम भी हो सकता है. फासले के मामले में मेरा अनुमान हमेशा गलत होता है. ज़्यादा की तरफ वे पैदल ही आते जाते, शायद पैसे बचाने की गरज से. साइकिल न उन्होंने खरीदी न उनकी सवारी की. म्हणजे ते घरापासून त्यांच्या प्रेसपर्यंत पायी चालत जायचे आणि पायी चालत यायचे. त्यांनी सायकल पण घेतली नव्हती आणि कधी सायकलीवरती त्यांनी प्रवास पण केलेला नव्हता. सवारी म्हणजे प्रवास करणे. पाहता पुढे, दफ्तर के लिए उन्होंने एक तरह की पोशाक अपनाई और जितने दिन दफ्तर गए उसी में गए. म्हणजे थोडक्यात ऑफिसला ज्यावेळेस ती जायची त्यावेळेस त्यांनी एक पोशाख, त्यांचा एक ठरलेला पोशाख होता आणि त्या पोशाखातच ते नेहमी त्यांच्या प्रेसवरती ते ऑफिसला जायचे. काय काय घालायचे बाबा, काला जूता, ढीला पाजामा, अचकन जो अनेक लंबे इकहरे शरीर पर खूब फपती थी और दुपल्ली टोपी. जाड़ों में मेरी माँ के हाथ का ऊनी गुलबंद उनके गले में पडा रहता था. म्हणजे थोडक्यात ते काय करायचे, त्यांचा काळा बूट असायचा, ढिला पायजामा असायचा. त्यानंतर त्यांचा जो शर्ट असायचा तो ढिला असायचा आणि डोक्यावरती टोपी असायची त्यांच्या. आणि जाडो मे म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये ते काय करायचे, तर त्यांच्या पत्नीनं त्यांच्यासाठी
विणलेला एक स्वेटर असायचा बा. बुनी उनी गुलबंद, म्हणजे तो मफलर त्याला म्हणूया. गुलबंद म्हणजे मफलर. मग त्यांच्या गळ्यामध्ये तो मफलर नेहमी असायचा थंडीच्या दिवसामध्ये. पुढे पाहता, दफ्तर से बाहर के लिए वे धोती पर बंद गले का कोट पहनते थे. म्हणजे ऑफिस शिवाय जर ते बाहेर जायचे असतील तर ते काय करायचे, धोती म्हणजे धोतर घालायचे आणि त्याच्यावरती एक कोट घालायचे. सिर पर फेल्ट कॅम्प, म्हणजे डोक्यावरती त्यांची एक कॅप असायची बघा. जो उन दिनों विलायत से आती थी और काफी महंगी होती थी. म्हणजे ऑफिसच्या बाहेर जर असतील तर ते डोक्यावरती विलायती टोपी घालायची, खूप महाग होती ती, बाहेरच्या देशातून आणलेली होती. पिताजी बाहर निकलते तो छाता उनके हात में जरूर होता. म्हणजे थोडक्यात घराच्या बाहेर पडली की त्यांच्या हातामध्ये छत्री असायची. मौसम साफ हो और रात हो तो वे छडी लेकर चलते थे. म्हणजे हातामध्ये काठी असायची पाऊस जर नसेल तर. पर पतली नाही अच्छी मोठी मजबूत, म्हणजे चांगली जाडजूड काठी ती घेऊन जायची बरोबर. लंबी काठी मेरे घर में नहीं थी, पर लाठी चलाने की तालीम पिताजी ने मुझे जरूर ली होगी. मुझे एक बार की याद है, शहर में किसी कारण हिंदू मुस्लिम दंगा हो गया था. म्हणजे एकदा काय झालं होतं, ते हातामध्ये काठी घेऊन जायचे बाहेर फिरायला गेले की. एकदा काय होतं, त्यांच्या गावामध्ये हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दंगा झालेला असतो, भांडण झालेलं असतं, जातीय भांडण. पिताजी ने धोती ऊपर कर ली, कुर्ते की बाहें चढ़ा ली और अपना पहाड़ी मोटा डंडा दाहिने हाथ से कंधे पर संभाले, बाएं हाथ तेजी से हिलाते नंगे पाव आगे बढ़े. त्यांनी हातामध्ये काठी घेतलेली आहे, बाह्या मागं सारलेले आहे, धोतरवर खवलेलं आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे, दाहिना म्हणजे उजवा, बाया म्हणजे डावा, तर उजव्या हातामध्ये त्यांनी काठी घेतलेली आहे. दाहिने हात से कंधे पर सांभाळे, म्हणजे थोडक्यात उजव्या हातामध्ये खांद्यावरती काठी घेतलेली आहे आणि डावा हात ते जोर जोरानं हलवत त्या दंगलीकडे चाललेले आहेत. उन्होंने उनके पास जाकर कहा, मैं लड़ने नहीं आया हूँ, लड़ने को आता तो मेरे साथ और औरों को भी लाता. डंडा केवल आत्मरक्षा के लिए साथ है, कोई अकेला मुझे चुनौती देगा तो पीछे नहीं हटूंगा. मर्द की लड़ाई बराबर की लड़ाई है. चार ने मिलकर एक को पीट दिया तो क्या बहादुरी दिखाई. अकेले सिर फिरे की बात समझी जा सकती है, चार आदमी मिले तो उन्हें कुछ समझदारी की बात करनी चाहिए. इस तरह की लड़ाई तो बेसमझी की लड़ाई है. कहीं किसी ने किसी को मारा, अपने दूसरी जगह किसी दूसरे को मार दिया. धर्म का नाता है तो पास पड़ोस इंसानियत का नाता भी है. इंसान मिल से रहने को बना है, लड़ाई कितने दिन चलेगी. ती तिथं जात आहेत, त्या जिथं दंगा चालू असतो तिथं ते जात आहेत आणि त्याला तिथल्या लोकांना ते सांगतात, मी भांडायला आलेलो नाही तर भांडण मिटवायला आलेलो आहे. म्हणजे थोडक्यात जर आपल्याबरोबर जर लढाई करायची असेल, भांडण करायचं असेल तर मी एकटा आहे, तुम्ही पण एकटं या. मग असं हे भांडण काही उपयोगाचं नाही असं ते त्यांना समजवत आहे. 2 दिन 4 दिन 5वें दिन फिर सुलह से रहने होगा. 2 4 10 12 150 हिंदू मुसलमानों के काट मारने से न हिंदुत्व समाप्त होगा न इस्लाम खत्म होगा. साथ रहना है तो खूबी इसी में है कि मेल से रहे, एक दूसरे से टकराने की जरूरत नहीं, दुनिया बहुत बड़ी है. त्या दंग्यामधल्या लोकांना ते सांगतायत, आपण काय होईल जर भांडण केलं हिंदू मुस्लिमांनी तर ह्याची 4 मरतील, त्याचे 4 मरतील, त्याचे 10 मरतील, ह्याचे 20 मरतील. म्हणजे एकमेकांमध्ये जर आपण एकमेकाची माणसं मारले तर आपला हिंदू धर्म किंवा आपला मुस्लिम धर्म काय समाप्त होणार नाही. तर यामध्ये खुशी यात आहे, आपण दोघांनीही न भांडता जर आपण गोळीमिळीनं राहिलो किंवा समजुतीनं राहिलो तर आपल्याला काहीही कमी पडणार
नाही. म्हणजे त्या दंग्यामध्ये जाऊन त्यांनी ती भांडणं थांबवलेली होती, भांडणं मिटवायला ते गेले होते. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी हरिवंशराय बच्चन यांनी त्यांचे पिताजी कसे होते याविषयी माहिती दिलेली आहे. म्हणजे त्यांचे काम करण्याची पद्धत, प्रेसमधली कपडे पहनण्याची पद्धत, गावाला जातानाची पद्धत, हातामध्ये छत्री किंवा काठी घेण्याची पद्धत. आणि एकदा त्यांच्या गावामध्ये काय झालेलं आहे, तर हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण पेटल्यानंतर ते भांडण मिटवा गेल्यानंतर त्यांनी ते भांडण कसं मिटवलं याविषयी आपल्याला या ठिकाणी थोडीशी माहिती पाहायला मिळालेली आहे. पुढे पाहता, पिताजी की बातें का असर हुआ, उस दंगे में फिर कोई वारदाता नहीं हुई. आगे भी कई बार जब शहर में हिंदू मुस्लिम दंगे हुए, हमारे मोहल्ले में शांती बनी रही. म्हणजे त्यावेळी त्यांच्या वडिलांनी हिंदू मुस्लिमांचे भांडण थांबवलेलं होतं. तेव्हापासून त्यांच्या गावात कधीच भांडण झालेलं नाही. जरी त्यांच्या शहरामध्ये भांडण झालं असलं तरी लेखक म्हणतात की आमच्या मोहल्ल्यामध्ये, आमच्या गल्लीमध्ये कधीही भांडण झालेलं नाही. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपल्याला हरिवंशराय बच्चन यांचे जे पिताजी आहेत ते हिंदू मुस्लिमांमध्ये ऐक्य निर्माण करणारे एक फार मोठे अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया नंतरच्या भागामध्ये अजून काय आपल्याला हरिवंशराय बच्चन यांच्या वडिलांचे व्यक्तिविशेष जे आहेत ते आपल्या नंतरच्या तासाला पाहायचे आहेत. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. धन्यवाद.